आहा, पुष्पा काय म्हणायचं? कसं केलं होतं तू आता कसं केलं होतं? तसं काय कसं केलं? छान छान कसं केलं? वा 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 वा, इतकं छान अप्रतिम. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो काल रात्री आमचं ठरलं आहे आणि आम्ही आज निघालो आहे महाबळेश्वरला जायला. खूप थंडी आहे, म्हणजे होती इतके दिवस, पण आता थोडी कमी झाली आहे पुण्यात तरी. तर माहीत नाही, महाबळेश्वरला तर असेलच, नेहमीच असते. म्हटलं की चला स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर आपण मस्त एक्सप्लोअर करूया, स्ट्रॉबेरी पिकिंग वगैरे करता येईल वगैरे. जेव्हा आम्ही लास्ट टाईम गेलेलो, रुही खूप 6 मंथ्सचीच होती आणि तेव्हा आम्ही पावसाळ्यात गेलो होतो. सो म्हटलं की आता थंडीत जाऊन बघूया. सो आम्ही निघालो आहोत, 7लाच निघायचं होतं पण 8 वाजलेत. सो बघू, 1 डेच आमचा प्लॅन आहे. जर झालं तर ठीक आहे, नाही तर आम्ही राहू पण शकतो. सो निघूया. रुही गाडीत बसली आहे मस्त, दाखवते मी 1 मिनिट त्याला. बसली आहे झोपेत. आता आम्ही आलो हो फूड कोर्टला ब्रेकफास्ट करायला आणि रुही जस्ट उठली आहे, झोपेतच आहे. खूप गर्दी आहे आणि खूप गोंधळ आहे सगळीकडे, त्यामुळे आवाज येणार नाही त्याच्याकडं. नको नको बाळा, मी खाऊ घालते, थांब. सगळीकडे तेच दिसतात स्ट्रॉबेरी पिकिंग, छान छान एकदम. कुठे आली म्हणून? गाडीत कुठे आली? काय खाणार तू आता? काय? स्ट्रॉबेरी. अजून काय खाणार? स्ट्रॉबेरी. हो, अजून हो, किती स्ट्रॉबेरी. आम्ही आलो होतो ऍक्च्युली, आम्हाला असं वाटलं होतं की स्ट्रॉबेरी पिकिंग करायला मिळेल, पण यावेळेस सगळं लेट आहे महाबळेश्वरमध्ये. तर ते बोलले की पाऊस खूप दिवस असल्यामुळे डिसेंबर असून सुद्धा स्ट्रॉबेरी पिकिंगला स्ट्रॉबेरीजच नाही आहेत. सो फक्त फार्म बघू शकतो आम्ही, पण स्ट्रॉबेरी पिकिंग आहे आम्हाला करता येणार नाही. सो मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, फक्त फार्मच बघायला आम्ही चाललो आहे. तर यावेळेस काही नाही स्ट्रॉबेरी पिकिंग. ठीक आहे. असे छोटे छोटेच आहेत अजून. खूपच छोटे छोटे आहेत अजून प्लांट्स. रुही तिकडे, तिला सांगितलं होतं स्ट्रॉबेरी तुला अशा काढून खाता येतील, पण आता ते नाही अनफॉर्च्युनेटली. तिला तशी स्ट्रॉबेरी द्यावी लागेल. रुही स्टाईल. बघू बघू, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघ ना. लाचते तू, चाली चाली. म्हणजे हे स्ट्रॉबेरीचे नाही आहेत का? ते काय काढतात आणि अच्छा अच्छा. ह्या कोणत्या भाज्या आहेत? ह्याच्यात लावायच्या का? ओके. हां गॉगल घाल बाळा, ऊन आहे, ऊन आहे, ऊन आहे. घाल घाल, ऊन आहे ना म्हणू. गॉगल घाल. बटरफ्लाय इथूनच बघायचे. बटरफ्लाय 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 बटरफ्लाय. लगेच डान्स करते. बटरफ्लाय बटरफ्लाय. कुठे गेली? पाठी गेली. तुझ्या पाठी काही नाही करत. तिला मजा येते. तिला म्हणजे तुला. रिटर्न. माती दिसली, आता काही खरं नाही. माती माती. हा बघ, तुला ते माती हातात देतात. अरे बापरे, काय करतात ते बघ. तिला मजा वाटते ना. ते काय असं हाताने असं बी
इथं बस माझ्याकडलं बघा खाली चिकवाटीला ये बस बायका कसं चालते बघ मध्ये 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 कशात बसली म्हणा कशात बसली कोण कुठे बसली तुला मजा येते तिकडे किती सुंदर आलेत सगळे गुलाब चालवा रिक्षा चालवा हा चला करा चालू चालू होईल खरंच तिला खरंच चालवायचं वा हे मस्त आहे पण करूया आपण चला आता आम्ही करणार आहोत गो कार्टिंग झालं फर्स्ट टाइम मी करणार आहे तो बघू मज्जा रुईसाठी मी आणलं इथे गोड गिरण त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी नंतर पोस्ट करेन मी सकाळी येताना बनवून घेऊन आले ती आता ती खाते कॉर्न पकोडा आहेत ना कॉर्न पकोडा आणि ती फ्रँकी स्ट्रॉबेरी विथ क्रीम अँड मलबेरी मी मलबेरी फर्स्ट केक नाही मलबेरी आहे ती काय म्हणूस हे मलबेरी मलबेरी छान आहे हे मलबेरी खरंच छान आहे त्यातली एक स्ट्रॉबेरी खाऊन बघू आपण थांब माझी एकच आहे इथली स्ट्रॉबेरी काय इथली नाही आहे स्ट्रॉबेरी छान आहे ही स्ट्रॉबेरी हे बघ स्ट्रॉबेरी खालची स्ट्रॉबेरी मलबेरी जास्त गोड आहे एक स्ट्रॉबेरी मस्त आहे वेस्टेड म्हणून इतकं छान अप्रतिम असा आवाज कशाला करते मग माऊ असं मोठी झाल्यावर बघायला मजा येते मऊ कशी खायची माऊला असं दाखवलं माऊ म्हणे नाही मी असं घाण करायचं तुम्ही मला सांगितलं काय नव्हतं हा पुष्पा काय म्हणायचं तेच तर म्हणलं गो वाई फॉर वाई कार्टिंग गो कार्टिंग चलो आईचा ऍडव्हेंचर आता यो कर यो यो बेबी यो फायनली मी चालली आहे गो कार्टिंगला हॅलो पप्पा पप्पाला काय करा सो आम्ही सगळ्यांनी मस्त गो कार्टिंग केलं आणि खूप मज्जा आली आहे खूप ऊन आहे म्हणजे वाटतच नाही की डिसेंबर आणि थंडी आहे इतकं ऊन आहे असं वाटतं उन्हाळा आहे खूप डेंजर सगळे घामाघूम झालो आम्ही सो आम्ही महाबळेश्वरला गार्डन रेस्टॉरंट आहे तिथे हे करतोय गो कार्टिंग आणि सगळं सो इथली मलबेरी आणि स्ट्रॉबेरी दोन्ही पण मी सजेस्ट करेल की ट्राय करा खूप दोन्ही छान आहे स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि मलबेरी विथ क्रीम सो नक्की ट्राय करा आणि कॉर्न पकोडे पण खूप छान आहेत आणि गो कार्टिंगसाठी तर नक्कीच छान आहे आता आम्ही आलो आहोत महाबळेश्वर मार्केटला शॉपिंग करायला म्हणजे थोडंफार असंच फिरून बघू काही शॉपिंग काही आवडतंय का काय ते उन्हामुळे खूप आवड जाते ठीक आहे गॅस पे आणि एक्सक्यूज मी नाही लागलं आणि अंतरंगडी साईडला 3 मोठं बॅक म्हणजे डग वाटला पाहिजे आणि मला घालायला एवढं आवड चाललंय हे तिच्या हातात
जाईल ना वेळ. हातकणंगले साईडला बॅक साईडला 3 मोठे. ठीक आहे राहू दे. आत्ताच आणले तिने ते फिल्म केले. हे काय कोकम बटर आहे मॅडम. ते कसं काय असं बॉडी लोशन म्हणून त्याचा वापर केला जातो. स्ट्रॉबेरी घेणार असं घ्या म्हणजे पॅकिंगला चांगलं असतं. एक डबा होणार याचा. आता आम्ही घेतले स्ट्रॉबेरीज. खूप ठिकाणी इथे आहेत पण ह्यावेळेस जे स्ट्रॉबेरीज आहेत त्या त्यांच्या नाही आहेत. त्यांनी पण दुसरीकडनं मागवलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही टेस्ट करून पाहिलं तर छान आहेत. सो आम्ही घेतल्यात. अजून मॅप्रो गार्डनला आता माहीत नाही वेळ झाला तर आम्ही जाऊ नये तर मग नाही जाणार म्हणून मग आम्ही इथे स्ट्रॉबेरी घेऊन टाकते. बघू जर झालं तर आता जाऊ पुढे नाही तर मग इथूनच रिटर्न किंवा दुसरीकडे कुठे जाऊ. कशी आहे स्ट्रॉबेरी? स्ट्रॉबेरी कशी आहे म्हणा? आंबट. आता गाडीवर घसरगुंडी खेळणार आहे का? गाडीवर बसला. ऑलमोस्ट 6:30 झाले तरी पण आय थिंक बोटिंग चालू आहे तर बघू. घोडे सगळे थांबले. बापरे माणसांपेक्षा घोडेच असतात. कोणीच बसत नाही. घोडा पेन्ना लेकला आलो आणि खूप गर्दी आहे. आता अंधार पडला तरी एवढी गर्दी आहे. बोटिंग तर आय थिंक बंद झाली असेल. बघू आता ट्राय करतो काय ते कळेलच खाली गेल्यावर. कुठे बसलो आपण? बोट मध्ये. किती गर्दी आहे बोटला. रात्री पहिल्यांदा बोट मध्ये बसलो. हो पण ते सगळं आपण हाताने लाईट छान येतात ना काय याच्यात. हा तिथे डक एक मध्येच थांबलाय. ट्रीप आली आहे तर सगळे बसले एकत्र. आमचा लक चांगलं की आमचं लास्ट आम्ही होतो बोटला आणि आम्हाला मिळाली बोट. मागच्या नंतर बंद झालं पण फायनली आमचं बोटिंग झालं. मस्त मजा आली. म्हणजे रात्रीचा बोटिंगचा एक्सपिरियन्स पण छान होता. मला तर उडून जाईल. हेलियम मला आहे ना उडून जाईल. तू बोटाला अडकत. थांब. कुठे आलो आपण आता? कुठे आलो? जेवायला. स्वतः येताना आम्ही थांबलोय जेवायला. 10 वाजलेत. खूप काही खाण्यात आलंय त्याच्यामुळे एवढी काही भूक नाही. आणि ही बाई माती खेळते. आणि रुही दिवसभर खूप कंटाळली आहे गाडीत बसून म्हणून मग आम्ही आलोय आता जेवायला. म्हणून तिला बाहेर घेऊन आले थोडंसं. आता जेवण करू आणि जाऊ घरी. स्वतः वाजलेत रात्रीचे 12:30. आम्हाला घरी पोचायला वाजले 12:30. जेवणानंतर आम्ही काही शूट केलं नाही कारण खूप सगळे थकलेले आहोत. खूप दमलेलो होतो म्हणून मग आता झोपून जाऊ. आणि रुही बघा तिच्यासाठी ते आणलं आहे ते घालून बसली आहे. हां ते तिला खूप आवडलं आहे. सो बऱ्यापैकी मी जी शॉपिंग केली ते नंतर एखाद्या वेळेस शेअर करेल तुमच्यासोबत. आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. काय करा? बाय. कशा? हो बाय.